थांब थांब असता नाही आधीपासून. रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे महाशिवरात्र आणि आम्ही सर्व निघालो होतो बनामध्ये महादेवाला फुल वाहण्यासाठी. तर सुमितचा चेहरा बघून तुम्हाला समजलं असेल की सुमित नाराज झालेला होता. तर त्याला म्हटलो की चल तुला JCB घेऊन होती यात्रेमधून, तेव्हा तो थोडा खुश झाला. छोटे मुले सुद्धा सकाळी सकाळी बनात पायी पायी निघाले होते. जाताना आम्ही केंद्राचं बाहेरूनच दर्शन घेऊन टाकलं होतं, कारण उशीर झाला होता बनात जाण्यासाठी. 4-5 तासाचा सफरनंतर आम्ही बनात पोहोचलो होतो. बनात तर सकाळ सकाळी एवढी गर्दी पण नव्हती. तोपर्यंत आम्ही मित्रांना फोन करून बोलून घेतलं. महाशिवरात्रीमुळे बनाचं सौंदर्य आज तर खूपच छान दिसत होतं. बघता मला माझ्या ट्युशनचा विद्यार्थी भेटला, आला हाय वगैरे केलं त्यांनी मला, आणि मला म्हटलं की आम्हाला पण या ब्लॉग मध्ये. आता तुम्ही 2 चित्रपटांची मजा बघा. బయటికి వచ్చాయో దెబ్బలు పడతాయి రాజా, దెబ్బలు పడతాయి రో, దెబ్బ దెబ్బ దెబ్బలు పడతాయి రో, దెబ్బలు పడతాయి రాజా, దెబ్బలు పడతాయి రో, దెబ్బ దెబ్బ దెబ్బలు పడతాయి రో. पहिले आम्हाला एक सोडलं डायरेक्ट खाली गेले ते आदडे खायला लागली. नाही झोपले म्हणा ब्लॉक चालू इकडे पाहिजे ना. किती प्लेट आहे ती सांग बघ तू. हे आपण ना तर असे चित्रपट सोबत असल्यावर देव लवकरच पावतील भाऊ आपल्याला. पोर होते ते पाटल्याने ताटले संपवल्या. मजा आया. तर पोरांचं पूर्ण खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो होतो. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो होतो आणि आपल्याला थोडेसे सबस्क्रायबर वगैरे गर्दी करायला लागले होते. तर सबस्क्रायबर वगैरे गेल्यानंतर पियुषचे आणि सिद्धूचे काही मित्र होते, ते थोडेसे पेपरची चर्चा चालू होती. तर ते काय चर्चा करत होते हे तुम्ही तुमच्या कानाने एकदा नीट ऐका. नाही का तू पेपरच काही नाही, कार्यक्रम करून रिझल्ट भेटला पाहिजे. यांच्या सगळ्यांच्या बोलण्यानंतर असं वाटत होतं की यांनी एक्झामच्या जी कॉपी वगैरे करतात त्याची फुल तयारी केलेली आहे. तर बघता आम्हाला थोडं पुढं गेल्यानंतर महादेव प्रकट झाले होते, तर आम्ही त्यांना भेटलो वगैरे. तर बघा पुढं भेटल्यानंतर ते तुम्हाला शुभेच्छाही देतील महाशिवरात्रीच्या. तर सर्व बच्चे कंपनीने त्यांचे दर्शन वगैरे घेतलं आणि आपणही त्यांचे सोबत सेल्फी वगैरे घेऊन त्यांनाही महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. तर साळुंके म्हणजे हा छोटा साळुंके, याची खूप इच्छा होती की त्याला आम्ही ब्लॉग वगैरेमध्ये घ्यावा. तर आज त्याला ब्लॉगमध्ये घेतलं आणि त्याची किती मजा घेतली हे तुम्ही नक्की बघा. शिवरात्रीच्या सगळ्याला शुभेच्छा. अरे हल्लो नको नाही. थांब थांब असता नाही आधीपासून.
उलटा पायाने झोकल्या. हे आडू नका लय आडू नका. लय आरडले लोक बघितलं ना तिथून उतरून आपली इथूनच. या भाऊची खालून नाव आणि तरी वरून नाव काढतोय. मज़ा आया. मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. त्यानंतर सगळ्यांचे आडू घसे कोरडे झाले ते त्याच्यासाठी गेले होते ज्यूस सेंटरवर ज्यूस पिण्यासाठी आणि एक 20 ज्यूसचे ऑर्डर देऊन टाकली होती. तर याच्यात एक ग्लास तुमच्यासाठी पण बनवलेला आहे, तर तुम्ही पण या प्यायला. आणि बाकीचे जोपर्यंत तयार होत आहे तोपर्यंत व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर सुमितला काही थोडीफार खरेदी करायची होती, त्यासाठी आम्ही त्याला दुकानात घेऊन गेलो होतो आणि पियुषला पण एक खुळखुळा घेऊन दिला आहे. तर व्हिडिओ घे. गाडी घ्या, मोटार घ्या, कोणतीही खेळणी घ्या, फक्त 10 रुपये. मुंबई सेल, मुंबई. हो काका द्या ना 50ला. 50ला द्या. घे रे बॉल घे. घेतला तरी दे रे बॉल. घेतला रे काका. हो काका. कोणतीही वस्तू हवा घे. सुमित हवा घे. तेल तुटून ते बस झालं. चला थोडं टाइम होते त्याला. गाडी घ्या, मोटार घ्या, कोणतीही खेळणी घ्या, फक्त 10 रुपये. मुंबई सेल. त्यानंतर आम्हाला 50-60 हजारच्या गर्दीमध्ये आम्हाला अचानक ध्रुवा आणि अनु भेटली होती आणि ध्रुवाचे 10वीचे पेपर असल्यामुळे ध्रुवाला लवकर घरी जायचं होतं. तर त्यांना आम्ही पटापट गोळा खाऊ घातला आणि त्यांना लवकरात लवकर घरी काढून दिलं. आम्हाला पण. तर आज महाशिवरात्रीची खूपच मजा आली होती. हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि नक्की बघा. आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि असाच सपोर्ट असू द्या. धन्यवाद.